रे तिकडं. अरे अर्ध झालं तिकडं. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसापासून सुरू असलेले कॅप्टन भोंदू खरात या भोंदू खरातने कॅप्टन पदवी लावली आणि जे भविष्य बघण्याचं जी सुरुवात केली आणि ती भविष्य बघण्याची सुरुवात ही त्यांनी नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथील ओकास प्रॉपर्टीज या ऑफिसमधून केली. तर ते सिन्नर येथील शिवनिका संस्थान असेल, तसेच ईशानेश्वर महादेव मंदिर असेल, हे सर्व जर एकंदरीत बघितलं तर अतिशय आश्चर्यजनक गोष्टी आहे. यामध्ये काही प्रकार बघायला गेले तर हा कॅप्टन खरात निव्वळ स्वतःच्या हात चालाखीने हे सर्व बघत होता, भविष्य बघत होता, लोकांना आजमावत होता आणि लोक पण देखील त्याला भाळत होते आणि लोक देखील फसले जात होते. यामध्ये मोठमोठे अधिकारी असतील, नेतेगण असतील, तसेच मोठ्या पण लेवलचे पदाधिकारी असतील, तसेच सामान्य जनता देखील याच्यात सहभागी असल्याचं निदर्शनास आलं. पण गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या ह्या प्रकरणात भोंदूची SIT कडून चौकशी होत आहे आणि SIT कडून वारंवार चौकशीसाठी 10-10 तास चौकशी सुरू असताना हा कॅप्टन भोंदू खरात हा बाबा अक्षरशः आता शरण आलेला आहे SIT ला असं म्हणायला हरकत नाही. काल त्यांनी अक्षरशः व्यक्त केलं की मी अखेर इथे मरणार, आता मी काही सुटत नाही, आता मला इथेच मरण येणार. ही ह्या भोंदू खरातची शरणागती आहे किंवा याची काही याच्यामध्ये देखील हात चालाकी आहे किंवा चालाकी आहे असं म्हणलं जात आहे की याला सुटण्याची म्हणा, क्षमा याचना अशा प्रकारची काही गोष्टी मिळू शकता का, असा देखील तर्कवितर्क लावला जात आहे. असं बोलून हा खरात नेमकं काय सिद्ध करत आहे, नेमका हा SIT ला शरण गेलेला आहे, पोलीस प्रशासनासमोर आपले गुन्हे कबूल करणार का, असा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याने एकंदरीत करत असताना हे इतके गुन्हे आहे, या गुन्ह्यांमध्ये लोकांना फसवणे असेल, लोकांच्या जमिनी हडपणे असेल, लोकांचे जमिनी हडपण्यासाठी लोकांना ब्लॅकमेलिंग करणे असेल, धमक्या देणे असेल, माझ्याकडे बंदूक आहे, त्यामध्ये गोळ्या आहे, अशा एकंदरीत सर्व प्रकार करत असताना त्यांनी अक्षरशः अंधश्रद्धा निर्मूलनच्या कार्यकर्त्यांना देखील बंदुकीची धमकी दिल्याचा प्रकार अंधश्रद्धाच्या पदाधिकाऱ्यांना निर्मूलन जे पदाधिकारी आहे त्यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या काही दिवसापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलनचे पदाधिकारी शिवनिका संस्थान सिन्नर येथे गेले असता त्याला तू हे चुकीचं करत आहे या असं निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी माझ्याकडे मी एक रिटायर नेव्ही ऑफिसर आहे, माझ्याकडे बंदूक आहे असं ऐकवलं होतं. तरी हे सर्व जर एकंदरीत बघितलं तर हा खरात निव्वळ स्वतःच्या हात चालाखीने लोकांना फसवणूक करत होता. परंतु एकंदरीत जर लक्षात घेतलं तर चिचुका हा मोठा चिचुका असेल, तो घसल्यानंतर तो चमकतो आणि त्याला चमक येते तरी लोक त्याला भाळत होते. तसेच 10 ते 5 हजाराचा मनी देणे असेल, तो त्याला 50,000ची किंमत लावणे असेल, 75,000 रुपये घेणं असेल, 70,000 लाख रुपये असं घेणं असेल, असे फसवणुकीचे प्रकार तो करत होता. तसेच हातामध्ये चिचुका दिल्यानंतर आपल्या हाताला सुगंध येतो, असा काहीसा प्रकार एकंदरीत जर बघायला गेलं तर अतिशय फसवणुकीच्या हे सर्व गोष्टी होत्या. तसेच महिलांना गुंगी येण्याचे औषध देणे असेल, जलप्राशन करून पवित्र जल सांगून, गंगाजल सांगून, अशा काही मंत्र म्हणून गायत्री मंत्राचा जप करून महिलांना हे असे काहीशे भोंदून गिरी करत ह्या कॅप्टन खरातने हजारोची माया जमवलेली, हजारो कोटीची माया जमवलेली आहे. या हजारो कोटीच्या मायेची चौकशी देखील ईडीच्या दरबारी पोहोचलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील गेल्या काही दिवसापूर्वी नाशिकमध्ये आले असता त्यांनी व्यक्त केलं की ईडीकडे या सदरील चौकशीची आपण फाईल दिलेली आहे. एकंदरीत जर भोंदू खरात याच्या पत्नीवरती देखील गुन्हा दाखल झाला, ती देखील अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती लागलेली नाहीये आणि सर्व एकंदरीत बघितलं तर त्याचा मुलगा असेल, मुलीच्या नावाने देखील 100 कोटीची प्रॉपर्टी, काही फ्लॅट्स असतील, मोठमोठे फ्लॅट पुणे या ठिकाणी आढळून आले. सर्व जर हे गोष्टी बघितल्या तर यामध्ये एकच जाणवतं का हा खरात अक्षरशः हात चालाकीच्या माध्यमातून कोटीची प्रॉपर्टी कमवतो आणि इतक्या दिवस हा लपून राहतो, हेच मोठं आश्चर्य आहे. गेल्या 2017 नंतर त्यांनी जो अंकशास्त्राच्या माध्यमातून जी पब्लिसिटी, नेत्यांची मांदियाळी आणि नेत्यांचं येणं जाणं असेल, अनेक नेते शिवनिका संस्थान येथील ईशानेश्वर महादेव मंदिरामध्ये येत असे, तिथे अभिषेक करत असे,
नेते कसे यायचे तर हा भोंदू खरात नेत्यांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून कार्यकर्त्यांना सांगत होता की तुमच्याकडे कुठलाही तुमचा मोठा नेता आला तर माझ्याकडे मंदिरावरती दर्शनासाठी घेऊन या. कार्यकर्ते देखील म्हणायचे का ईशानेश्वर महादेव मंदिर अतिशय सुंदर मंदिर आहे, त्या ठिकाणी चला, त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला एक अनुभव येईल, एक चांगला अनुभव येईल. तरी हे सर्व करत असताना नेत्यांना त्या ठिकाणी बोलवलं जायचं, त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते अभिषेक केला जायचा. अभिषेक केल्यानंतर त्या नेत्यांकडनं त्या ठिकाणी अभिषेक केल्यानंतर या भोंदू खरात अध्यक्ष म्हणून त्या संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करायचा असे, फोटो काढत असे आणि ते फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करून लोकांपर्यंत पोहोचवत असे आणि अजून लोकांना बळी पाडण्याचा प्रयत्न, कशा पद्धतीने लोभा पाळण्याचा प्रयत्न हा करत असे. यामध्ये अनेक नेते देखील फसले गेले, अनेक नेत्यांचे फोटो देखील आहे. यामध्ये एकंदरीत एक लक्षात येतं, काही नेते आले, फोटो काढले आणि त्यांचं कारण नसताना देखील या प्रकरणामध्ये नाव येत होतं. हे सर्व जर बघितलं तर यामध्ये एकंदरीत लक्षात येतं का आपल्या याच्यामध्ये सर्व बघायला गेलं तर यामध्ये एकच गोष्ट म्हणजे स्पष्ट होत आहे का कुणीतरी एजंटच्या मार्फत, कुणीतरी कार्यकर्त्याच्या मार्फत यापर्यंत हे लोक पोहोचलेले आहे आणि त्यांची फसवणूक करून याने हजारो कोटीची प्रॉपर्टी जमा केलेली आहे. परंतु भोंदू अशोक खरात हा निव्वळ एक फसवेगिरीचा प्रकार होता. हात चालाकीच्या माध्यमातून त्यांनी प्रॉपर्टी जमावली आणि अखेर SITला असेल, पोलीस प्रशासनाला असेल, हा शरण आलेला आहे. त्यांनी स्वतःच्या तोंडातून उद्गार बोलले असं म्हणायला हरकत नाही. सूत्रांनी खात्रीलायक माहिती दिलेली आहे का भोंदू खरात आता बोलतो आहे की मी आता सुटणार नाही, माझा मृत्यू हा अखेर इथेच होणार आहे, मी जेलमध्येच मरणार आहे. हा शरणागती आहे का नेमकं काय हे बघणं आता पुढे नेमकं कुतूहलाचं ठरणार आहे. तरी आपण भोंदू खरात नेमका कसा होता हे बघितलं. अमोल जाधव, नवराष्ट्र, नवभारत, नाशिक.